वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आमची मम्मी आज बनवत आहे कोथिंबीर वडे। चला बघूया कशी बनवते आमची मम्मी कोथिंबीर वडे। बघूया आणि चांगलं स्पेशल कोथिंबीर वडे बनवत असते आमची मम्मी। चला हे बघा आमची मम्मी बनवली आहे कोथिंबीर वडी। आता तिला शिजायला ठेवलेली आहे। हे बघा गाईज आमची मम्मी करत आहे चपातीचं तयारी। आज आमच्या घरात होणार आहे चपाती आणि भाकरवडी। सॉरी गाईज भाकरवडी नाही कोथिंबीर वडी बनवत आहे आमची मम्मी। बोलताना जरासं चुकले मी। हे बघा आता तयारी पूर्ण झालेली आहे। चपातीची तयारी झालेली आहे। हे बघा गाईज आमचे पप्पा मला हेल्प करत आहे अभ्यासासाठी। मला खूप अभ्यास होता। टीचरनी सुट्टीमध्ये दिलतं। आम्हाला 1 महिन्याची सुट्टी पडली होती। आता 1 महिन्याची सुट्टीमध्ये मी काय होमवर्क केले नव्हते। मला काय समजत नव्हतं आणि मला माहीत पण नव्हतं की होमवर्क आहे म्हणून। आणि परत मी गावाला गेलते। मग गावापासून फिरून ते आले। नंतर शाळेला गेल्यानंतर मग त्यांनी म्हटलं अभ्यास का करून आला नाही। मग मी म्हटलं टीचर मी सोमवारी येते करून। ठीक आहे म्हटली टीचरनी। नंतर त्यांनी म्हटली ठीक आहे मग सोमवारी दाखवू। मग नंतर मी आज जाणार होती स्कूलला। खरं का काय की मी झोपली अभ्यास करून। जरासा अभ्यास झाला मग टीचरला काही सांगायचं म्हणून म्हटलेले। आणि परत मी झोपले। झोपल्यानंतर सकाळी उठले तेव्हा मला उलटी ते असं होत होतं। मला बरंच वाटत नव्हतं आणि इकडे मला आंघोळी पण आलेली आहे म्हणून मी गेले शाळेला। मग नंतर मी डॉक्टरकडे गेले। डॉक्टरकडे गेल्यानंतर मी त्यांनी गोळ्या दिले आणि औषधं पण सगळे दिले। आता तेच खाल्लेले मगाशी जसं बरं वाटतंय। त्याच्यानंतर मी स्कूलला सप्टेंबर 19 तिकडनं आम्हाला सुट्टी धरून 1 महिना पूर्ण सुट्टी पडला आणि 1 महिन्याचा अभ्यास मी केलेच नाही। पनिशमेंट देऊन आमचे पप्पा माझं हेल्प करत बसले आहे। माझी मम्मी पप्पा लई चांगले आहे आणि माझा भाऊ बघून फोनच बघत असतात। चला मी तुम्हाला दाखवते माझा भाऊ। एवढा माझा भाऊ कसं झोपलेला आहे फोन पेन बघत। तुम्ही बघितलाच असेल माझा भाऊ कसा आहे। मला फोनच बघायला देत नाही। चला बघूया आमची मम्मी काय करत आहे। चला बघूया। हे बघा आमची मम्मी चपाती करत आहे। आमची मम्मी जी चपाती करते ती एकदम गोल मटोल होते आणि जी मी चपाती करते ती जराशी वाकडी तिकडे होत असते। तुम्हाला काय